स्वागत. धनुष्यबाणाचं बटन दाबल्यास स्वर्गात जाणार असा दावा शहाजी पाटील यांनी केलाय. दीपक साळुंके पांढऱ्या पायाचा आहे अशी टीका देखील शहाजी पाटील यांनी केली आहे. मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना, ज्याने ज्याने धनुष्यबाण दाबला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्यां पुढे फुगण बिगण होत काय रे नाही. त्यात राम नाही तुमच्यात नाही. त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी, ते ऐकत असेल तिकडे, त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाचा अजिबात त्याला बरोबर घेऊ नका. ती जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे. माझी बी जी माती मोजू नको. माझ्या माती आहे नाला लागून रे. चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे. उल्हासनगरमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेच्या शहराध्यक्षांचा भाजपात पक्षप्रवेश झालाय. मनोज शेलार यांच्या पाठोपाठ आता संजय घुगे यांनीही भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केलाय. मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. मनसेच्या शहराध्यक्षांनीच भाजपात प्रवेश केल्यानं खरं तर आता उल्हासनगर शहरात मनसेला कुणी वाली उरला नसल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही बंधू महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेत. त्यानंतर उल्हासनगर शहरात मनसेला गळती लागली असून 2 दिवसाआधी मनसेचे जिल्हा सचिव मनोज शेलार यांनी देखील भाजपात पक्षप्रवेश केलाय. आणि आता त्यानंतर मनसेच्या शहराध्यक्षांनी देखील भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. नवनाथ बन यांना फार किंमत देत नाही, त्यांचं पोट आमच्या पक्षावर अवलंबून आहे अशा शब्दात संजय राऊतांनी बन यांच्यावर टीका केली आहे. पत्राचाळीची घरं लुटून राऊतांनी पोट भरले अशी टीका नवनाथ बन यांनी केली होती. त्यानंतर खरं तर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. कोण काय बोलते त्यांना आम्ही काय फार किंमत देत नाही. यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत. आम्ही काय करतो काय नाही. ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू. आम्ही समर्थ आहोत. चोरलेल्या पक्षाच्या, अमित शहाच्या पक्षाच्या, जो चोरला पक्ष आमचा, त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी, मी त्याचा अभ्यास करा. कुणाची पोटं कशी भरतात हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत आपण पडू नका. मराठी माणसांची घरं लुटून, पत्राचाळीची घरं लुटून स्वतःची पोटं भरणारे संजय राऊत तुम्ही आहात. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची पोटं ही कष्टाने भरतात. सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. तुमच्यासारखं मराठी माणसांची घरं लुटून, पत्राचाळीमध्ये घोटाळा करून भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते आपलं पोट भरत नाहीत. याची जाणीव संजय राऊत आपण ठेवली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.